नमस्कार, कशा काय मंडळी, मजेत आहात ना? चला तर मग मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन किचन हॉल मध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मी मिशोवरून काही किचन टूल्स मागवले जे प्रत्येकीच्या किचन मध्ये असलेच पाहिजे असं मला पर्सनली वाटतं। खूप युजफुल वस्तू आहेत, युजफुल असून सुद्धा 120-130च्या आतच त्यांची प्राइस आहे। खरं तर मी तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं ना की मी 100 रुपयाच्या आतच हे टूल्स घेतलेले आहेत, 100 रुपयाच्या आतच मी मागवलेले आहेत आणि हॉल सुद्धा मी 100 रुपयाच्या आत तुम्हाला हे युजफुल किचन टूल्स राहतील असं म्हणून बनवणार होते। पण मागच्या हॉल व्हिडिओ मध्ये काय झालं ना, मी 199च्या अंडर मी सगळे डेकोर आयटम्स मागवले आणि ते आले आणि मी रिव्ह्यू देईपर्यंत त्यांचे थोडे 10, 15, 20, 30 रुपयाने प्राइस वाढले। तर त्याच्यामुळे बऱ्याच जणांच्या कंप्लेंट आल्या की तुम्ही प्राइस कमी सांगितली, पण ऍक्च्युअली तसं काहीच नव्हतं। आणि हे जे मी टूल्स मागवले ते 110 ते 130च्या आता जर प्राइस वाढलेले असतील तरच, नाहीतर 99च्या आतच तुम्हाला हे सगळे टूल्स मिळणार आहेत। सो मी सगळे दाखवता तुम्हाला प्राइस सुद्धा साईडला दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की आता लेटेस्ट प्राइस काय आहे। तर सगळ्यात आधी ना खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते म्हणजे नाईफ शार्पनर। तुम्हाला खरंच सांगते, आपल्या घरामध्ये इतके नाईफ असतात का, तर त्यांची धार गेली का आपण नवीन घेतो, नाईफची धार गेली का नवीन घेतो, किंवा मग धार करणारा जो येतो नाईफचा तो एका नाईफचे जवळजवळ 60 रुपये घेतो किंवा 50 रुपये घेतो, आपण थोडंसं त्याला कमी केलं तर। माझ्याकडे इतके नाईफ जमा झाले ना की माझ्या नाईफला धार संपली का मी नवीन नाईफ आणते। पण हे जे किचन टूल आहे ना मला इतकं आवडलंय आणि तुम्हाला सांगते मी इतकी खुश आहे ना हे टूल घेऊन, आणि हे प्रत्येकीच्या घरात असावं असं मला तरी वाटतं। याला 3 स्टेप आहेत नाईफला, नाईफ शार्प करायच्या। तर 1, 2 आणि 3। आणि मी ना आल्या मी तर आधी नाईफ शार्प करून बघितला, नाईफ इतका शार्प झाला की माझं संध्याकाळी अक्षरशः बोट चिरलं, इतकं छान आहे। आणि मी याला ठेवून घेणार आहे कारण मला हे पर्सनली खूप आवडले। जेव्हा नाईफची धार जाईल तेव्हा आपल्याला तो चाकू किंवा सुरी जे काही असेल ते आपल्याला बाहेर न्यायची गरज नाही किंवा नवीन घ्यायची गरज नाही, याच्यातच आपलं काम होणार आहे। इतकं युजफुल हे टूल आहे, हे प्रत्येकीच्या घरात असावं असं मला तरी वाटतं। सो तुम्ही हे बघू शकतात, इथे 3 ठिकाणी आपला नाईफ शार्प होतो, 3 स्टेप असतात त्याला। वाटल्यास तुम्ही मागवा, करून बघा, नाही तुम्हाला आवडलं तुम्ही रिटर्न करू शकता, पण हे टूल नक्की तुमच्या किचन मध्ये अवेलेबल ठेवा, तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे। तर दुसरं टूल बघूया आपण। त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या शीट। हे जे शीट आहेत हे सिलिकॉन शीट आहेत आणि आपल्या घरामध्ये आपण जेव्हा केव्हा स्वयंपाक करतो, डाळ भाताचा कुकर लावतो, खिचडीचा कुकर, कढई, जे गरम वस्तू असतात आपण डायनिंग टेबलवर ठेवतो किंवा फरशीवर ठेवतो, तर त्याला खाली डाग पडतो फरशीला किंवा डायनिंग टेबल भाजल्यासारखा होऊन जातो। तर ह्या शीट त्याच्यासाठी आहेत आणि खूप सुंदर आहेत। 4 शीट आले, त्याच्यात राऊंड शेप मध्ये पण मिळतात, वॉशेबल आहेत, तुम्ही वॉश करू शकता। हे बघा रबर टाइप असतं ते, आणि याच्यावर तुम्ही गरम जे काही आपले पातेली, गॅसवरचं जे काही चालू आपण उतरवलेल्या गोष्टी यांच्यावर ठेवू शकतो, म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी वेगळ्या स्टँडची गरज नाही। वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हे 4 आहेत, चारही वेगवेगळ्या ठिकाणी यूज करता येऊ शकतात आणि 85 रुपयात आपल्याला काय पाहिजे। म्हणून म्हणते ही खूप युजफुल वस्तू आहे आपल्या किचन मध्ये, प्रत्येक गृहिणीच्या किचन साठी। प्रत्येकीला अशा या छोट्या गोष्टी असतात ना, आपले काम सोपे करतात, तर अशा छोट्या गोष्टी ना आपल्या किचन मध्ये असायला पाहिजे। आणि अजून महत्त्वाचं, या सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तुम्ही तिथून परचेस करू शकता। आता आपण नेक्स्ट बघूयात अजून महत्त्वाची गोष्ट, ते म्हणजे हा वुडनचा मी हे मागवला आहे चॉपिंग बोर्ड। सध्या स्टीलचा चॉपिंग बोर्ड पण मी मागवलेला होता, तो स्टीलच्या चॉपिंग बोर्डची पण ना मी लिंक तुम्हाला देईल। हा बघा, हा असा स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे जो आपण खूप वर्ष वापरू शकतो। ऍक्च्युली खरंच छान आहे, याची पण लिंक मी देऊन ठेवेल। हा मी स्वतःसाठी घेतलेला आणि हा आता वुडनचा मागवला आहे मी। प्लॅस्टिकचं कसं असतं ना, प्लॅस्टिक आपण जेव्हा सुरीने चॉप करतो तर ते जे प्लॅस्टिकचे बारीक मायक्रोकण असतात ते आपल्या जेवणात जातात। आणि आता सोशल मीडियामुळे इतकी अवेअर तर आपण नक्कीच झालेलो आहे, पहिले आपल्याला माहिती नव्हतं पण आता सोशल मीडियामुळे सगळे अवेअर झाले। तर वुडनचा किंवा स्टीलचा बेस्ट असतो, तर हा वुडनचा चॉपिंग बोर्ड आहे आणि हा पण मी काहीतरी फक्त 85 का 86 असंच काहीतरी मागवला। याची प्राइस मी साईडला मेन्शन करेन। खूप छान आहे, त्याला टांगायला असं आहे आणि असा शेप आहे त्याचा, मस्त दिसतोय ऍक्च्युली आणि क्वालिटी पण छान आहे। पण जर शक्य झालं, आता मी 99च्या बजेटमध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू दाखवते म्हणून हा 99च्या आत आहे, पण जर तुमचा बजेट असेल तर तुम्ही स्टीलचा चॉपिंग बोर्ड प्रेफर करावं असं मला तरी वाटतं।
हा पण छान आहे, पण हा काही दिवसांनी जास्त पाण्यात राहून राहून खराब होतो, याला मेंटेन ठेवावं लागतं, काळा पडतो. त्याच्यामुळे ना स्टीलच्या चॉपिंग बोर्डला नो टेन्शन आहे, रफ टफ कसंही वापरा, टेन्शन. आणि आता आपण नेक्स्ट बघणार आहोत हे हँड ग्राइंडर, म्हणजे हाताची रवी. तर ही जी रवी ना, ही आपण जशी ती साधी रवी असते ना असं फिरवतो, ही तशी नाहीये. हिला आहे ना आपण जर प्रेस करून ठेवलं, आपल्या जे काही पातेल्यात आपल्याला डाळ वगैरे घोटायची असेल ना, फक्त आपल्याला प्रेस करायची गरज आहे आणि तिचं ते ऑटोमॅटिक फिरतं. तर वरून प्रेस झाली का ते ऑटोमॅटिक फिरते. हे बघा, तर ही अशा पद्धतीची रवी आहे आणि ही पण काहीतरी 85-86 रुपयाचीच आहे. मटेरियल हेवी आहे, ओरिजिनल स्टील आहे, क्वालिटी चांगली आहे आणि एकदम मस्त आहे. म्हणजे स्मार्टली वर्क आहे. जर सपोज लाईट गेली तर मग इलेक्ट्रिक मीटर कसं चालणार, त्याच्या वेळेस ना अशा छोट्या छोट्या, म्हणजे नाही का, मूर्ती लहान कीर्ती महान अशी गोष्ट आहे ह्या गोष्टींची. ह्या ज्या मी तुम्हाला दाखवते खूप छोट्या छोट्या आहेत, पण यांचे कामं खरंच छान आहेत आणि आपल्या हातोहात लागणाऱ्या गोष्टी आहेत. सो हे पण तुम्ही घेऊ शकता. आणि आता बघूयात आपण शेवटची वस्तू. तर जरा मी स्पीडने बोलते तर थोडंसं हे करा, का तर जास्त व्हिडिओ लांबायला नको म्हणून मी जरा स्पीडने बोलते ऍक्च्युली. तर हे बघा, आता हे आहे चिमटा आहे विथ जाळी त्याला, म्हणजे ना तो पण काहीतरी 99च्या आतच आहे. म्हणजे सगळे आयटम 99च्या आत. एखाद्या आयटमचं जर 5-1 रुपये 5-10 रुपये वाढले तर वाढले, त्याच्यासाठी मी आधी एक्स्ट्राचे पैसे तुम्हाला सांगितले, पण 99च्या आतच हे सगळे आयटम आहेत. तर हे तळण असतं ना, तेव्हा तळण काढताना बघा, पापड वगैरे जेव्हा आपण तळतो ना, तर चिमटा वेगळा असतो आणि आपली तळायचा झारा वेगळा असतो. त्याला झारा विथ चिमटा आहे हा. तर जो झारा असतो ना, हा बघा, हा असा चिमटा आहे. खूप छान आहे ऍक्च्युली बरं का. स्टील पण प्युअर स्टील आहे, लोखंड नाहीये. म्हणजे आपण काय करू शकतो, असा पापड धरून किंवा हे असं इथून तेल गळून आणि आपण असं घेऊ शकतो. म्हणजे स्मार्ट टूल आहेत जरा, तर छान आहे. म्हणजे इथे तळताना आपल्याला असं पकडता पण येतं आणि काढता पण येतं. म्हणजे असं आपली ना तारांबळ नाही उडत. मी इकडून चिमटा धरू की इकडून झाऱ्या धरू, बऱ्याचदा असं होतं बऱ्याच जणींसोबत. आणि जे काही पापड वगैरे असतं ना, ते सटकतं तेलामध्ये आणि तेल अंगावर उडतं. पण त्याच्यापेक्षा हे जे टूल आहे ना, हे बेस्ट आहे. क्वालिटी हेवी आहे, खूप लुचूपुचू नाहीये. त्याच्यामुळेच मी पण तुम्हाला दाखवते, नाहीतर मी आधीच बघून घेतलेले असतात सगळे प्रोडक्ट, सगळ्यांची क्वालिटी चेक करते मग तुमच्यासोबत रिव्ह्यू करत असते. सो तुम्ही तेवढा विश्वास ठेवू शकता आणि तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता. आणि 99 रुपयाच्या आज जर तुम्हाला एवढ्या छान छान गोष्टी जर मिळत असतील ना, तर मी तर लगेच पटापट घेऊन टाकल्या त्या, कारण अफोर्डेबल आहेत, सगळ्यांना परवडतील आणि कामही सोपे होतील म्हणून. असा हा छोट्या छोट्या टूल्सचा किचन हॉल आजचा मी इथेच संपवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा.